Hello students, welcome back. After Diwali vacation, we are starting our new lesson from our subject EVS 1 of standard 5. That is lesson number 6. Rules are for everyone. प्रत्येकासाठी काहीतरी rules आहेत because we are living in our society. We show टू मेंटेन अवर सोसायटी बॅलन्स, म्हणजे आपण समाजामध्ये राहतो तिथे वेगवेगळ्या गोष्टींचे नियम आपल्याला पाळले पाहिजेत. सो व्हॉट आर दीज रूल्स दॅट वी हॅव टू स्टडी और हाऊ वी हॅव टू बिहेव इन अवर सोसायटी विथ द अदर पीपल दॅट वी आर लुकिंग इन दिस व्हिडिओ. आपण इतर व्यक्तींशी कसं वागलं पाहिजे त्याबद्दल ह्या सर्व किंवा कोणते रूल फॉलो केले पाहिजेत, व्हॉट आर द डिफरंट रूल दॅट वी हॅव टू स्टडी. सो वी नो. So, in the traffic rules, first, because when we are traveling, we have to follow a traffic rules. So, we follow traffic rules so that traffic moves smoothly. Because of if we are not following the traffic rules, जर आपण ट्रॅफिक रूल फॉलो केले नाहीत तर काय होणार, अपघात होण्याची शक्यता आहे किंवा खूप वाहनांची गर्दी होईल, गोंगाट होईल. त्यामुळे आपण ट्रॅफिक रूल काय केले पाहिजेत, वी हॅव टू फॉलो द ट्रॅफिक रूल. अँड बिकॉज ऑफ फॉलोइंग दिस ट्रॅफिक रूल अवर ट्रॅव्हलिंग बिकम स्मूथ. त्यामुळे काय होतं, जर आपण रूल फॉलो केले, आपण मोठमोठ्या शहरांमध्ये बघितले असणार रोडवरती सिग्नल असतात. बिकॉज ऑफ दिस सिग्नल ट्रॅफिक काय केलं जातं, कंट्रोल केलं जातं. इन द सेम वे there are rules of social life that tells us what each person should be doing. जसे आपण ट्रॅव्हल करताना, गाडी चालवतानाचे रूल्स आहेत किंवा ट्रॅफिकचे रूल्स आहेत, त्याचप्रमाणे आपण सोसायटीमध्ये राहतो, ज्या सोशल गोष्टींमध्ये आपण इन्व्हॉल्व आहोत त्या ठिकाणी काय केले पाहिजे, वेगवेगळे रूल्स वी हॅव टू फॉलो. सो rules need to be made to specify each person's duties and responsibilities. If we follow the rules, our day-to-day life becomes disciplined. We can work more efficiently. जर आपण हे रूल्स जे सोसायटीने आपल्याला सांगितलेत किंवा आपण सोसायटीमध्ये वागताना आपण जे रूल्स फॉलो केले तर काय होणार, आपली लाईफ काय एक डिसिप्लिन, शिस्तबद्ध, अँड वी कॅन वर्क मोर इफिशियंटली. वी कॅन डू अवर वर्क मोर efficiently in the society. Rules are meant for everybody. They apply equally to all. No one is above the rules. बघा, सर्व नियम काय आहेत सगळ्यांना, सर्व रूल्स, ऑल रूल्स आर इक्वल टू एव्हरीवन. प्रत्येकाला रूल सेम आहे. त्या रूलच्या प्रत्येक व्यक्तीसाठी वेगवेगळा रूल नसणार आहे. डिसओबेईंग द रूल्स लीड्स टू पनिशमेंट. जर आपण रूल ब्रेक केले तर काय असणार, त्याबद्दल आपल्याला पनिशमेंट भेटू शकते. देर इज नो डिस्क्रिमिनेशन इन पनिशमेंट्स फॉर ब्रेकिंग द रूल्स. इन दिस वे इक्वॅलिटी इज द बेसिस ऑफ द रूल्स. त्यामुळेच काय होते, जर आपण एखाद्या गावामध्ये किंवा एखाद्या कोणत्याही शहरामध्ये त्या ठिकाणी असणारे रूल्स रेग्युलेशन जर आपण फॉलो केले किंवा आपण स्कूलमध्ये जातो त्या ठिकाणी जे जे रूल्स आहेत ते आपण नीट फॉलो केले तर काय असणार, सगळीकडे इक्वल एन्व्हायरमेंट असणार आणि त्यामुळे काय असणार, आपण वर्क आपलं इफिशियंटली करू शकतो. सो हाऊ दिस रोल्स आर इम्पॉर्टंट इन द सोसायटी. आणि ह्या रूल्स फॉलो केल्यामुळे सोसायटीमध्ये कोणकोणते बदल झालेत किंवा कोणकोणते रूल्स आधी होते आणि आता कॅन्सल झालेत आणि त्याच्यामुळे सोसायटीला फायदा झालाय, दॅट वी हॅव टू लर्न. चेंज इन रूल्स फॉर द सोसायटी. चेंजेस इन द रूल्स फॉर द सोसायटी. सोसायटीमध्ये कोणकोणत्या प्रकारचे चेंजेस आलेत किंवा कोणकोणते रूल्स चेंज झालेत सोसायटीमध्ये, दॅट वी हॅव टू फाइंड. अवर सोसायटी वर्क्स अकॉर्डिंग टू सर्टन रूल. प्रत्येक ज्या ठिकाणी राहत असू आपण, त्या गावात किंवा त्या शहरामध्ये, त्या जागेवरती, म्हणजे स्कूल असू दे, हॉस्पिटल असू दे किंवा गावामध्ये असू दे, त्या ठिकाणचे प्रत्येक ठिकाणचे रूल्स वेगवेगळे असतात. दॅट वी हॅव टू फॉलो. वी मेक द रूल्स अवर सेल्फ. आणि हे रूल कोणी बनवले असतात, आपणच, लोकांनीच लोकांसाठी बनवलेले रूल्स आहेत. वी फॉलो दीज रूल्स बिकॉज दे आर मेंट फॉर द कॉमन गुड. प्रॉपर चेंजेस आर ऑल्सो इंट्रोड्यूस इन द रूल्स मेड फॉर अ society. There is a difference between the rules of society and the laws of nature. बघा, माणसांनी सोसायटीमध्ये राहण्यासाठी किंवा वागताना वेगवेगळे डिफरंट टाइप्स ऑफ रूल्स आर मेड बिकॉज to make a behavior of person equal in our society. So
this is the rules made by our human, but there is some rules the nature already made. बघा, निसर्गामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे रूल ऑलरेडी डिसाइडेड आहेत. व्हॉट इज दिस टाइप्स ऑफ रूल्स or these are the laws of nature. What are these? Look, natural occurrences follow laws of nature. ज्या गोष्टी नैसर्गिकरित्या नॅचरली होतात त्या पण एक प्रकारचा रूल किंवा लॉ फॉलो करत असतात. वी कॅनॉट चेंज द लॉ ऑफ नेचर. आपण नॅचरली जे लॉ डिसाइडेड झालेत किंवा नॅचरली ज्या गोष्टी हॅपन होत आहेत दॅट वी हॅव टू वी कॅनॉट चेंज. वी कॅनॉट चेंज द रायझिंग अँड सेटिंग ऑफ द सन. आपण चेंज करू शकतो का? बघा, नेहमी सूर्य उगवणे आणि सूर्य मावळणे ही गोष्ट आपण सनसेट अँड सनराईज आपण कंट्रोल करू शकतो का? नाही. दिस इज ऑलरेडी मेड और विथ इट फॉलोज अ नेचर रूल टू सनराईज अँड सन सेट. सो वी कॅनॉट स्टॉप दिस. अँड द चेंज इन द सीझन. बघा, प्रत्येक सीझन हा त्या टाइमला येत असतो आणि देर इज अ सम पर्टिक्युलर पिरियड फॉर अ पर्टिक्युलर सीझन. सो change in the season never stop. We cannot stop the change in the season. The law of gravity does not change because the gravity is present on earth, so we cannot stop. Law of gravity means कोणती गोष्ट आपण वरती फेकण्याचा प्रयत्न केला तर ती नेहमी ग्राउंडच्या दिशेनेच खाली येते. इट इज कम बॅक अगेन टुवर्ड्स द ग्राउंड. So we cannot stop this phenomena. We cannot stop the gravity of earth. So the rising and falling of tides, the phases of moon, all these things occurred according to the laws of nature. We already learned how the different phases of moon, that is about the fortnight, all these things we cannot stop because it already happened in our nature naturally by following some laws of nature. So nature's law are constant and fixed. जसे नेचरचे लॉ कॉन्स्टंट आणि फिक्स आहेत, they do not ever become outdated. आणि बघा, इतकी वर्ष सेम गोष्टी हॅपन होत आहेत. That cannot be changes. However, human laws need to be changed with changing condition. पण the laws made by the human that can be changed with the change in our environment. जसं काळ बदलत जातो तसे ह्युमनने बनवलेले लॉज रूल्स चेंज करावे लागतात. The laws followed in India under the rule of British were different. ज्यावेळी आपल्यावरती बिफोर द टाइम ऑफ इंडिपेंडन्स, बघा, भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी जे भारतामध्ये वेगवेगळे रूल होते, ब्रिटिश लोकांनी जे लॉज ठेवले होते ते काय झाले? दे आर डिफरंट अँड नाऊ द लॉज आर डिफरंट. When India gained independence, the situation changed and the laws of civic life change accordingly. बघा, भारत स्वतंत्र होण्यापूर्वी because before independence laws are different and now after getting the independence laws for civic life is also changes. For example, after independence the voting age was 21 years. After 1988 the voting age was involved lower to 18 years. बघा, सुरुवातीला जेव्हा भारत स्वतंत्र झाला होता त्या काळामध्ये किती एज होतं वोटिंगसाठी, मतदान करण्यासाठी? फॉर वोटिंग एज रिक्वायर्ड इज 21. बट नाऊ करंटली हाऊ मेनी एज रिक्वायर्ड? 18 years. बघा, आता आपण मतदान किंवा वोट केव्हा करू शकतो? आफ्टर कम्प्लिटिंग अवर 18 year वी कॅन वोट. So in this way, according to the situation, rules get changed. So we have to always remember, we have to follow this rule. That is, what is the rule? We can vote after age of 18 years. Then when we are living in our society, we have to follow certain rule which make our work very efficiently in our society or make our life discipline. So in this way, the another important thing that we have to always remember, it's based on equality. In already previous lesson we already learned about gender equality. We already learned about gender equality, boy and girl, women and men. We have to give a equal treatment to men as well as women.
So boys and girls or men and women are equal. They must get the same opportunity for the development. मुलगा असो किंवा मुलगी असो दोघांना पण काय इक्वल ट्रीटमेंट मिळाली पाहिजे अँड दे हॅव टू गेट इक्वल ऑपॉर्च्युनिटी. दोघांना पण इक्वल संधी मिळाली पाहिजे फॉर देअर ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. सो टेल मी, इट इज इनकरेक्ट टू डिस्क्रिमिनेट बिटवीन द बॉयज अँड गर्ल्स. बघा काही आपण समाज in our society it is not a good thing that to discriminate between boys and girls. मुलगा आणि मुलगी यांच्यामध्ये भेदभाव करणे ही गोष्ट काय वाईट आहे. we cannot make a difference between them. It is unjust to deprive girls of good food or to prevent them from going to school. काही ठिकाणी काय केलं जातं, मुलींना फक्त चांगल्या प्रकारचं अन्न दिलं जात नाही, त्यांना स्कूलमध्ये जाण्याची परमिशन नसते. In some region it is happening. So but it is not good thing. बघा मुलींना शाळेत जाऊ न देणे किंवा गर्ल्सना चांगलं फूड न देणे ह्यासारख्या गोष्टी बऱ्याच ठिकाणी होत असतात. दिस इज नॉट अ गुड थिंग. जस्ट सच ए इनजस्टिस कॅन ऑल्सो बी सीन विथ रिस्पेक्ट टू अदर सोसायटी सेक्शन ऑफ सोसायटी. अशा प्रकारचं इनजस्टिस बिहेवियर की अशा प्रकारचं वाईट वागणूक आपण मुलींना देत असतात असं आपण वेगवेगळ्या भागांमध्ये बघितलंय. इन द पिक्चर so we cannot give this such a bad treatment to a girls. So what we have to do or what we can take, आपण ही इक्वॅलिटी जर मेंटेन करायची असेल तर आपण काय प्रयत्न करू शकतो. प्रोहिबिशन अगेन्स्ट लाऊड स्पीकर्स इन द पब्लिक प्लेसेस आफ्टर 10 o'clock at night. फ्री प्रायमरी एज्युकेशन फॉर बॉईज अँड गर्ल्स. आपण काय करू शकतो, बॉईज आणि गर्ल्ससाठी फ्री प्रायमरी एज्युकेशन किंवा बॉईज अँड गर्ल्ससाठी जे रूल्स बॉईजसाठी आहेत त्याच प्रकारचे रूल्स काय असले पाहिजेत, सेम असले पाहिजेत. सो व्हॉट इज गिव्हन हिअर, लुक ॲट दिस. अ लिस्ट ऑफ रूल्स इज गिव्हन बिलो. वेगवेगळ्या प्रकारचे रूल्स दिलेत खाली. Each rules has a specific purpose. प्रत्येक रूलचा काहीतरी एक स्पेसिफिक पर्पज आहे. Some rules have more than one purpose. काय असे रूल्स आहेत की ज्यांचा एकपेक्षा जास्त आहे. So under the heading, this is what I think. Note down your opinions. Discuss each rule in a class. काय सांगितले, प्रत्येक रूल डिस्कस करायचंय. काय दिले त्यांनी, what is the first rule? Prohibition against. This is the first one. Prohibition against loudspeakers in the public places after 10 o'clock at night. काय सांगितलंय, आफ्टर 10 o'clock रात्री 10 नंतर लाऊडस्पीकर म्हणजे जे सार्वजनिक ठिकाणी आहेत किंवा कोणत्याही ठिकाणी मोठ्याने लाऊडस्पीकर लावण्यासाठी बंदी घातली आहे किंवा बंदी घातली पाहिजे असा नियम आहे. बिकॉज का गरजेचं काय, हा व्हाय इट इज नेसेसरी आफ्टर 10 o'clock वी हॅव टू स्टॉप और वी हॅव टू प्रोहिबिट दिस लाऊडस्पीकर्स. आपल्याला लाऊडस्पीकर अलाव केले नाही पाहिजेत का, कारण रात्रीच्या वेळी दिस इज नॉट अ गुड थिंग बिकॉज इट इज अ टाइम पिरियड फॉर स्लीपिंग. सो डोंट वी अँड बिकॉज ऑफ दिस लाऊडस्पीकर नॉईज पोल्युशन ऑल्सो इन्क्रीजेस. त्यामुळे नॉईज पोल्युशन पण होतं. त्यामुळे वी डोंट हॅव टू अलाव दिस लाऊडस्पीकर आफ्टर 10 o'clock at night. Free primary education for boys and girls. हो, because yes, we have to give equal treatment to boys and girls. So if boys get a free education, then also girls required to get a free education. आणि because प्रायमरी एज्युकेशन म्हणजे प्राथमिक शिक्षण म्हणजे प्रत्येक मुलगा किंवा मुलगी असो तिला लिहिता वाचता आलं पाहिजे, म्हणजे स्वतःची ओळख सांगू शकेल किंवा कोणत्याही ठिकाणी साधी गोष्ट समजून घेऊ शकेल. त्यासाठी बेसिक प्रायमरी लेवलचं शिक्षण बॉईज अँड गर्ल्सला फ्री दिलं पाहिजे. देन प्रोहिबिशन अगेन्स्ट डम्पिंग गार्बेज इन द रिव्हर. देन थर्ड most important rule what that we have to follow, that prohibition against dumping garbage in the river. म्हणजे नद्यांमध्ये आपण कचरा, घरातील घाण ह्या सगळ्या गोष्टी पाण्यामध्ये टाकतो. दॅट वी हॅव टू प्रोहिबिट. त्याच्यावरती बंदी घातली पाहिजे. व्हाय इट इज रिक्वायर्ड, जर आपण त्याच नदीचं पाणी पितो किंवा त्याच्यामधूनच आपण शेतीसाठी पाणी वापरतो, पिण्यासाठी पाणी वापरतो आणि त्यात जर पाण्यामध्ये आपण गार्बेज, घरातील कचरा, घाण ह्या सगळ्या गोष्टी नेऊन टाकल्या तर काय होणार,
देर इज अ वॉटर पोल्युशन, पाण्याचं प्रदूषण होणार, अँड दॅट इज नॉट व्हेरी हेल्पफुल. अँड बिकॉज ऑफ दिस पोल्युटेड वॉटर अवर हेल्थ ऑल्सो गेट डॅमेज. त्यामुळे आपल्या हेल्थवरती पण परिणाम होऊ शकतो. त्यामुळे दॅट वी हॅव टू प्रोहिबिट अगेन्स्ट दिस गार्बेज इन द रिव्हर. त्यामुळे आपण कचरा विहिरीमध्ये किंवा नदीमध्ये टाकायचा नाहीये. देन प्रोटेक्शन अगेन्स्ट डोमेस्टिक व्हायलन्स फॉर अ वुमन. काही ठिकाणी वुमेनवरती डोमेस्टिक व्हायलन्स केला जातो, त्यावरती बंदी घातली पाहिजे. देन बॅन ऑन चाइल्ड लेबर. चाइल्ड लेबर म्हणजे काय? बाल कामगार. लहान मुलांना किंवा वयाची चाइल्ड लेबर बिफोर द एज ऑफ 14 or 15 वी कॅनॉट अलाव अ चाइल्ड टू डू अ वर्क फॉर एनी पर्पज. लहान मुलांना आपण बघतो रोडवरती वेगळी लहान मुलं भीक मागत असतात किंवा कोणकोणत्या ठिकाणी कन्स्ट्रक्शन साईडवरती लहान मुले काम करत असतात. ह्या सर्व गोष्टींना काय केलं पाहिजे? बॅन केलं पाहिजे. म्हणजे वयाची 14 वर्षापेक्षा खालील मुलांना काय कामासाठी जुमता कामा नये किंवा कोणत्याही ठिकाणी काम करू देता कामा नये. दिस इज कॉल्ड एज बॅन ऑन अ चाइल्ड लेबर, बाल कामगार. बॅन ऑन फिलिंग ट्रीज, हंटिंग अँड पॉचिंग. झाडे तोडणे, वृक्षतोड, झाडांची चोरी करणे, या सगळ्या गोष्टींवरती काय केलं पाहिजे? बंदी घातली पाहिजे. वी हॅव टू फॉलो दिस मेनी कस्टम अँड ट्रॅडिशन्स इन अवर लाईफ. वी फॉलो दोज ट्रॅडिशन्स. अशा प्रकारचे दॅट वी हॅव टू फॉलो सच रूल्स टू मेक अवर सोसायटी good. And this, if we are following such rules, our society become more efficient and all the people can live their life with great efficiency. Thank you.